होता, आज काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात? वेळ वेळ तसं नाही म्हणता येणार. त्यांनी सांगितलं होतं की 3 दिवसानंतर आपण ही सगळी प्रोसिजर सुरू करून घेऊ. त्याच धर्तीवरती आज त्यांची बैठक उपसमितीची मुंबईला आहे. तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही बैठक घेतली तर त्या पद्धतीनं आता सूचना आणि आदेश द्यायला तातडीनं सुरुवात करा आणि करतील. याच्यावर ही सुद्धा आम्हाला 100% खात्री आहे, अपेक्षा पण आहे की ते पूर्ण मागण्याची सूचना आणि आदेश वरिष्ठ थरावर काढतील. कारण त्याच्यामध्ये सचिव महत्त्वाचे आहेत आदेश काढण्यासाठी आणि सरकारचे मंत्री ज्यांच्या अधिकारात येते ते सुद्धा. आणि काढलेले आदेश म्हणजे 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्यात, त्याचे काढलेले आदेश कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणून आदेश पण असे असावेत की 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्यात त्याचे प्रमाणपत्र द्यायचे आणि ज्याचे प्रमाणपत्र दिले त्याच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्या. जर एखाद्या अधिकाऱ्यानं हलगर्जीपणा केला तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल, बडतर्फीची कारवाई करण्यात येईल. या स्वरूपाच्या सूचना महाराष्ट्रातल्या कलेक्टर ऑफिसपासून ते तहसीलपर्यंत गाव पातळीपर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत. कारण गाव पातळीवर याच्यासाठी म्हणतो की हैदराबाद गॅजेटियरचा जे आर काढला आहे त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. त्यामुळं गाव पातळीवरती हे आदेश कडक सक्त त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना आणि प्रमाणपत्र देण्याच्या सूचना त्यांनी काढल्या पाहिजेत. आणि आजपासून ते काम सुरू होईल अशी आम्हाला नक्की आशा आहे सगळ्याच मागण्यावरती. असं आहे की आज काय आदेश निघतील असं वाटतं, कारण की त्यांनी जे शब्द वापरले होते 3 दिवसानंतर काढू, तर आज काय आदेश निघतील असं तुम्हाला वाटतं का? हो, कारण काल एक काढलाय त्यांनी आदेश की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला MIDCमध्ये नोकऱ्या द्यायच्या. आज मला वाटतं विद्युतचं पण घेतील ते लगेच, विद्युतमध्ये पण देण्यासाठी. फक्त त्याच्यातला जो त्यांनी तो आदेश काढला आहे, जो निर्णय केला आहे ना कालचा, त्याच्यामध्ये अनुकंपा हा शब्द काढण्यात यावा असं मला वाटतं. आणि जर त्या अनुकंपा शब्दाची काही अडचण नसेल तर मग राहायला तरी काही हरकत नाही आहे. फक्त एक मी कळवलं की त्या धर्तीवरती अनुकंपा ह्या शब्दाचा अर्थ थोडा वेगळा होतो. बलिदान गेलेल्या कुटुंबाला विशेष बाब म्हणून घ्यायचं असतंय सगळ्यांना. अनुकंपा हा शब्द योग्य नसावा असं मला वाटतं, पण त्या शब्दाची काही अडचण येणार नसली तर हरकत नाही. अशा ही एक त्याच्यामधली सांगण्याचं होतं सरकारला. आणि आज जे आदेश काढायचे आहेत किंवा आजपासून जी आपण सुरुवात करताय 58 लाख कुणबी नोंदी, याच्यावरती आज सूचना निघणं गरजेचं आहे. मराठवाड्यातलं हैदराबाद गॅजेटसाठी सुद्धा सूचना निघणं गरजेचं आहे. आणि गुन्ह्याबाबतची काय प्रक्रिया चालली, बाकीच्या ज्या ज्या मागण्या आहेत, मंत्रालय मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायचं आहे, त्या संदर्भातल्या सूचनाच्या विषयात म्हणजे आजपासून ती सुरुवात नक्की होईल अशी 100% अपेक्षा आहे. काल त्यांनी तो JR काढला त्याबद्दल आम्ही सरकारचं मनापासून धन्यवाद मानलंय. कालच आजही पुन्हा एकदा सरकारचं मनापासून धन्यवाद मानतोय की बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. त्याचं कारण असं आहे की गोरगरिबांचे लेकरं होते, त्यांचा कर्ता पुरुष घरातला गेला होता. असंच परवासुद्धा अपघात झाला आहे मराठा आरक्षणाच्या चळवळीत असणाऱ्या बांधवाच्या इंदापूरच्या, ते हे अपघाती त्यांचं निधन झाले. 2 गंभीर जखमी आहेत. सरकारनं त्याही कुटुंबाला नोकरी आणि 10 लाखांची मदत देऊन त्याही कुटुंबाला न्याय द्यावा ही माझी स्पष्ट भूमिका सरकारकडे आहे. नाही काढले आदेश तर पुढे काय? नाही ना, असं नाही होणार. आता कशाला इतकं बरं बोकांडी घेते ना, इतका धिंगाणा मग खवकटव करतात मग सरकारला. आता कशाला डबल म्हणजे एकीकडून म्हणायचं आम्ही मराठा समाजाशी आता जुळून घ्यायचं, मराठा समाजाच्या अंगावर जायचं नाही. मराठा समाज हा खूप मोठा समाज आहे. या समाजाशिवाय आपल्याला सत्तेत भागीदारी घेता येत नाही. या समाजावरती, मराठा समाजावरती आता अन्याय करायचा नाही. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरांनी काय केलं आहे असं सरकार म्हणतंय. कशामुळे त्यांच्यावरती अन्याय करायचा? म्हणून सरकार त्यांच्या मनानेच म्हणतंय की आता मराठा समाजावर अन्याय नाही करायचा आहे. त्या प्रक्रिया सगळ्या करायच्या. तर आता थांबतील कशामुळं? आम्ही सगळ्या मागण्या दिल्या त्यांच्याकडे, 13-14 आहेत, त्यातली एकही राहणार नाही अशी 100% आम्हाला अपेक्षा आहे. राहिली रे बाबा मग तुम्हाला कळत मग कसं असतंय. हां, म्हणजे प्रक्रिया सुरू झाली. बरं झालं त्यांनी ते मागितलं. काय झालंय त्याच्यात खूपच खोटे गुन्हे दाखल केलेत बघा. आम्ही त्या विखे पाटील साहेबाला, लाड साहेबाला आणि या दोघांनी मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं. मुख्यमंत्री साहेब एक दिवसभर त्यांच्या टचमध्ये होती अशी मला काल माहिती आली. दिवसभर की आपल्याला हे प्रकरण सगळे निपटायचे आहेत, काही ठेवायचं नाही. म्हणून मला सगळ्या माहित्या द्या. कुठेतरी संवादाचा किंवा अधिकारी काहीतरी कन्फ्युजन करतात, चुकीची माहिती देतात, मग
अधिकाऱ्यांमुळं सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये भांडणं नको, नाराजी नाट्य नको, मराठ्यांचा रोष अंगावर घ्यायचा नाही. त्यामुळे त्यांनी ते, कारण त्या गुन्ह्यात काय झालंय, काही पोरं पुण्याला आहेत, कुणी कुंकड येतं, इकडं काय झालंय, काही मोगामध्ये धिंगाणे तिसऱ्यानेच केले तर चौथीच गुतलेत कामान धामाचं. आता एकच उदाहरण सांगतो तुम्हाला. नेकनूर ही ग्रामपंचायत जाळली कुणीतरी, त्यात 12 पोराच्या नावं टाकली, 12 पोराचे, आणि नुकसान दाखवलंय किती, जळालेलं 51 लाख. अरे बाप, 51 लाख नुकसान व्हायला तो गावचा सरपंच म्हणतो इटा सकट जरी आमची ग्रामपंचायत जळेल तरी 51 लाखाची नाही. मेले ते पोरं कसे भरणार? मग अशा ठिकाणी शहानिशा करून कोण अधिकारी होते ते तपास करणारे, यांनी अशी चुकीची माहिती सरकारला का दिली? त्यांना बडपर